नमस्कार मित्रांनो. व्यक्तिविशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या दोन्ही भागांना दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आणि तुमच्या मौल्यवान प्रतिक्रियाबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. तिसऱ्याही भागात आपण अशाच एका ऑलराऊंडर व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणार आहोत. जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही, असं म्हणणारे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे. अत्रेंनी जीवनाबद्दल केलेल्या वर्णनाप्रमाणेच ते स्वतःही जगले. कलेच्या विविध प्रांगणात ते अगदी मनमुरादपणे वावरले आणि आपला अवीट ठसा उमटवला. शिक्षण, राजकारण, साहित्य, नाटक आणि सिनेमा या क्षेत्रामध्ये आचार्य अत्रेंनी भरीव काम केलं. यातल्या प्रत्येक क्षेत्रातील ते उत्तुंग व्यक्तिमत्व झाले. लेखक, कवी, विडंबनकार, चित्रपट कथालेखक, नाटककार, दिग्दर्शक, फरडा वक्ता, शिक्षक, राजकीय नेता, संपादक अशा दशगुणांनी मंडित व्यक्ती म्हणजे अत्रे. आता अत्र्यांसोबत काम केलेले, त्यांची भाषणे ऐकलेल्या व्यक्तीही महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितिजावर अजूनही काही प्रमाणात आहेत. याच व्यक्तींचे काही अनुभव ऐकून, काही अत्रेंबद्दल केलेलं वाचन त्याचा आधार घेऊन काही छोटेसे प्रसंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण अत्रेंचंही व्यक्तिमत्व असं काही मिनिटात मांडणं शक्य नाही. काही प्रसंगावरूनच आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेऊयात. आचार्य अत्रे हे मूळचे शिक्षण क्षेत्रातील. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आधी मुंबईतील सँडहर्स्ट हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. नंतर पुण्यात आल्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे ते हेडमास्टर होते. खरं तर अत्रे हे मूळचे काँग्रेसचे. बरीच वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये कामही केलं. काँग्रेसच्या महाराष्ट्रभरातील सभा ते गाजवत असत. मात्र फाळणीचा निर्णय अत्र्यांना आवडला नाही आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले. तेव्हाचा हा एक किस्सा आनंद घोरपडे यांनी प्रतिभावंतांचे विनोदी किस्से या त्यांच्या पुस्तकात सांगितलेला आहे. भारत पाकिस्तान फाळणी ही काँग्रेसची एक अक्षम्य ऐतिहासिक चूक आहे, असे अत्रेंचे प्रामाणिक मत होते. ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी नाराजीचं कारणही जाहीरपणे सांगितलं. अत्रे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणीची चूक केली याबद्दल माझे काँग्रेसच्या नेत्यांशी भांडण नाही, पण आपण चूक केली असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटतच नाही, ह्याविरुद्ध आक्षेप आहे. त्याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ त्यावेळी म्हणाले, पाकिस्तान झाला हा काँग्रेसचा विजय आहे. कारण बॅरिस्टर जिना संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल मागत होते, आम्ही तो अर्धा कापून त्यांच्या हातावर ठेवला आहे. गाडगिळांना उत्तर देताना अत्रे म्हणाले, आपले मुंडके कापण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला आपण फक्त आपले नाकच कापू दिले, हा आपण दरोडेखोरावर विजय मिळवला असे म्हणण्यासारखे आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते समाजवादी पक्षाकडे वळले, पण तिथेही त्यांचे फारसे काही जमले नाही. तितक्यात संयुक्त महाराष्ट्राची हाक देत आंदोलनालाही सुरुवात झाली आणि आचार्य अत्रे ताकदीनिशी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचाच एक प्रसंग आहे. हा प्रसंग आचार्य अत्रे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील सुसंवादी संबंध दाखवून देणाराही आहे. एस एम जोशी यांच्या मी एस एम या आत्मचरित्रातील एक प्रसंग आहे. एस एम आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधित काहीतरी मतभेद झाले. दोघेही निवाडा करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांकडे गेले. एस एम यांचे म्हणणे सत्तेत जाऊ नये असे होते, तर अत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांच्या प्रेमातले, तरीही बाबासाहेबांनी एस एम यांच्या बाजूने मत दिले. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले तर जे एस एम जोशी यांनी आत्मचरित्रात नमूद केलेले आहे. बाबासाहेब म्हणाले, जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये. बाबासाहेब म्हणाल्यावर अत्रेंनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस एम यांना जे म्हणाले ते एस एम यांनी नमूद करून ठेवले आहे. अत्रे म्हणाले, बाबासाहेबांनी म्हणजे आपली बिन पाण्यानेच केली. आचार्य अत्रेंनी टीकेलाही मर्यादा ठेवली. ते ज्यावेळी कौतुकाची वेळ असेल त्यावेळी त्यांनी कधी हात आघडता घेतला नाही आणि जेव्हा कधी ओरडून सांगायची वेळ असेल तेव्हा त्यांनी त्यांचा शिक्षकी पेशाही कधी ते विसरले नाही. यशवंतराव चव्हाणांबाबतचा एक किस्सा तसाच आहे. आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा सर्वश्रुत असावा.
आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अत्र्यांच्या या घोषणेतील यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं. तर त्यावर हजरजबाबी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आग्रही असलेले अत्रे म्हणाले, चला एवढं महत्त्व कशाला म्हणता ना? चचं महत्त्व किती असतं हे तुम्हाला सांगायला हवं का? तुमच्या आडनावातलं च काढला तर. तर असे होते अत्रे, हजरजबाबी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना धारेवर धरलं खरं, पण 1962 साली जेव्हा चव्हाणांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलावण्यात आलं, तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणातून अत्रेंच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. अत्रे टोला या त्यांच्या पुस्तकात यशवंतरावांवरील त्या भाषणाचा समावेश आहे. त्यात ते म्हणाले, पूर्वीच्या गोष्टी आता उघडत बसण्याचे कारण नाही व मी ते उघडतही नाही. आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे संरक्षण मंत्री म्हणून पाचारण केलेच नसते. यशवंतरावांचा स्वभाव, त्यांची वागणे, त्यांचे बोलणे हे सारेच काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नसे, असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. हे सर्व आचार्य अत्रे यांचे बोल. हीच गत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीतही झाली. त्यांच्यावरही अत्रेंनी खूप टीका केली. अगदी जवाहरलाल की जहरलाल इथवर ते बोलले. पण जेव्हा नेहरूंचं निधन झालं तेव्हा सलग 13 दिवस अत्र्यांनी मराठा या दैनिकातून नेहरूंना श्रद्धांजली वाहणारे अग्रलेख लिहिले. 1962 साली आचार्य अत्रे पुण्यातून लोकसभेसाठी आणि मुंबईतून विधानसभेसाठी निवडणुकीला उभे होते. पुण्यात अत्रेंच्या विरोधात शंकरराव मोरे हे काँग्रेसकडून तर नानासाहेब गोरे हे देखील उभे होते. याच सभेतल्या एका भाषणात अत्रे म्हणाले, माझ्यासमोर एक आहेत शंकरराव मोरे, दुसरे आहे नानासाहेब गोरे. या मोरे गोरेंना मी गोरा मोरा करतो की नाही ते बघा. पण अत्रे पुण्यात लोकसभेला पडले. मात्र मुंबईतून विधानसभेसाठी ते जिंकले. तत्कालीन मंत्री नरवणे यांचा त्यांनी मुंबई विधानसभेला पराभव केला. विधानसभा जिंकलो या आनंदापेक्षा पुण्यात हरलो ही खंत त्यांना कायम टोचत राहिली. याबद्दल विजय तेंडुलकरांनी हे सर्व कोठून येतं या त्यांच्या पुस्तकात सांगितले. 1962ची अत्रे निवडणूक ही अत्रेंच्या राजकीय अवसानाला लागलेला पहिला धक्का होता असं तेंडुलकर म्हणत. अत्रे निकालाच्या दिवशी मराठाच्या कार्यालयात आले. त्यांच्या केबिनमध्ये तेंडुलकर गेले. तेव्हा अत्रे एकच वाक्यासारखं बोलत होते, खलास, सगळे खलास, काय उरले आहे, सगळे घरी जा. तेवढ्यात दादरमध्ये जिंकल्याचा संदेश घेऊन कोणीतरी तिथे आला, पण अत्रेंना आनंदच झाला नाही. पुण्यात पराभूत झाल्याचं त्यांच्या जिव्हारी लागलं होतं. वक्तृत्वासोबतच लेखन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शिवाय हे लेखन अचूक आणि योग्य असण्याकडे त्यांचं नीट लक्ष असे. अत्रेंचं लेखनाकडे किती बारकाईने लक्ष असेल या संदर्भात दिवंगत साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एक प्रसंग त्यांच्या हे सर्व कोठून येतं या पुस्तकात सांगितला आहे. विजय तेंडुलकर हे सुरुवातीच्या काळामध्ये मराठामध्ये काम करत असत. अत्रेंनी तेंडुलकरांना लेखनाबाबत झापलं खरं, पण त्यात ज्या सूचना केल्या त्याबद्दल तेंडुलकरांनी मनातल्या मनात त्यांना स्वतःला धन्यही समजलं. एका इंग्रजी लेखाचं भाषांतर करण्याची जबाबदारी तेंडुलकरांवर आली. भाषांतर झाल्यानंतर अत्रेंकडे सोपवण्यात आलं. काही वेळानं पहिल्या मजल्यावरील अत्रेंच्या केबिनमधून खालच्या मजल्यावरील कार्यालयात इंटरकॉम दणाणला आणि समोरून विचारलं गेलं, तेंडुलकर आहेत का? तेंडुलकर, वर पाठवा त्यांना. सूचनेनुसार तेंडुलकर अत्रेंच्या केबिनमध्ये गेले. अत्रे म्हणाले, हे तुमचे भाषांतर, हे काय सगळे चुकले आहे, अगदी चूक, ही वाक्य, हे शब्दप्रयोग काय हे कुणाला कळणार? तेंडुलकर सांगतात, एक एक लाल खून केलेले उदाहरण घेऊन चूक पदरात घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. यापुढे अत्रेंनी तेंडुलकरांना जे सांगितलं त्या लेखनासंबंधित मौलिक सूचना होत्या. अत्रे म्हणाले, भाषा कशी पाहिजे? सोपी पाहिजे. इवन अ चाइल्ड शुड फॉलो इट. म्हणजे अगदी लहान मुलालाही ती भाषा कळली पाहिजे तर उपयोग. सोपे लिहित चला, छोटी छोटी सुंदर वाक्ये, साधे सुंदर शब्द मराठीत पुष्कळ आहेत, गाथेत आहेत. आपल्या जुन्या बायका बोलतात, बहिणाबाई वाचा, असे शब्द दुसऱ्या भाषेत नाहीत तसे लिहिता आले पाहिजे. जे कळत नाही ते लिहायचेच कशासाठी? हे सर्व काही अत्रेंनी तेंडुलकरांना बोलून दाखवलं. तेंडुलकर म्हणतात, अत्रे ज्यावेळी हे सर्व ओरडून सांगत होते
त्यावेळी त्यांच्या पोटात अगदी खड्डा पडला होता. विजय तेंडुलकर पुढे साहित्य क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून गणले गेले. अत्रेंसारख्यांचा सहवास त्यांना लाभला, हेही त्यातले एक कारण असू शकेल. लिहिणं अत्रेंच्या कायम जमेची बाजू राहिली. असाच एक लिहिण्यासंबंधीचा किस्सा मधुकर भावे यांनी लिहून ठेवलाय, विन्स्टन चर्चिल यांच्या निधनावेळीचा. 1965ची गोष्ट आहे. गोव्याचे महाराष्ट्रात विलगीकरण व्हावे असा गोवा विधानसभेने एकमताने ठराव मंजूर केला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम पणजीच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला. हा सत्कार आचार्य अत्रेंच्या हस्ते ठेवण्यात आला. सभेनंतर आचार्य अत्रे एका हॉटेलात मुक्कामी आले. जेवायला बसणार इतक्यात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांनी भरल्या ताटाला नमस्कार केला आणि जेवण बाजूला ठेवलं. अत्रेंच्या सोबत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे होते. अत्रेंनी भावेंना मराठाच्या कार्यालयात फोन करायला सांगितलं आणि फोनवरून संपूर्ण अग्रलेख लिहिला. दुसऱ्याच दिवशी मराठामध्ये आलेला सर विन्स्टन चर्चिल हाच तो अग्रलेख, जो पणजीहून त्यांनी फोनवर सांगितला होता. अत्रेंची शेवटची निवडणूक ठरली ती म्हणजे 1967 सालची. 1967 साली मुंबईतील एका मतदारसंघातून लोकसभेला ते पुन्हा उभे राहिले, R.B. भंडारेंच्या विरोधात. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे तेच S.K. पाटील यांच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस हे देखील उभे होते. S.K. पाटलांच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस यांच्यापेक्षा आचार्य अत्रेंच्या जास्त सभा झाल्या होतात. मधुकर भावे सांगतात, S.K. पाटलांना उद्देशून आचार्य अत्रेंच्या भाषणाची सुरुवात अशी असायची, हा लेखाचा सदोबा लोकसभेला जायला म्हणतोय, याला मी शोकसभेत पाठवेन. याच प्रचारादरम्यान अत्रे म्हणाले, मी 13 ऑगस्टला जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. या 2 चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला S.K. पाटील जन्माला आले, असे अत्रेंची बोल. अशी टीका ते भाषणातून करायचे. या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस 30,000 मतांनी जिंकले आणि जायंट किलर म्हणून त्यांची प्रतिमा रंगवली गेली. हे आपण गेल्या भागातच बघितलं. मात्र दुसरीकडे आचार्य अत्रे मात्र भंडारेंच्या विरोधात 6,000 मतांनी पराभव झाला त्यांचा. त्यावेळी जाणकार सांगतात की शिवसेनेनं आचार्य अत्रेंना मत न देण्याचं आवाहन केलं होतं. निकालाच्या दिवशी एकानं बातमी आणली, अत्रे साहेब तुम्ही निवडून आलात. त्यानंतर अत्रेंच्या पत्नीनं आरती तयार केली आणि अत्रेंना ओवाळायला पुढे आल्या. तेवढ्यात अजून एक व्यक्ती धावत आले आणि म्हणाले, अहो काय करताय, आपण हरलोय. तर अत्रेंच्या पत्नी म्हणाल्या, ओवाळू की नको, काय ते खरं काय ते सांगा. तर अत्रे म्हणाले, अगं ओवळ ग, S.K. पाटलांना मीच पाडले, जॉर्जनं थोडंच पाडले. मात्र 1967च्या निवडणुकीनंतर अत्रे फारच थकले. 1962च्या पुण्यातील लोकसभेच्या निवडणुकीनेही त्यांचा हिरमोड केलाच होता, पण या निवडणुकीनं रसच घालवला. या निवडणुकीच्या 2 वर्षांनी 13 जून 1969 रोजी अत्रेंचं निधन झालं. अत्रेंच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जून 1969 रोजी गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या दगडाधोंड्यावर, नद्या डोंगरावर अतोनात प्रेम करणारा आचार्य अत्रे यांच्या निधनाने पहाडाचा कडा कोसळला असे म्हणावे लागेल. मी अजूनही म्हणेल की आचार्य अत्रेंबद्दल मी जे सांगण्याचा प्रयत्न केला तो अगदी कणभरही नाही. इतक्या कमी वेळात केवळ अशक्य. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र कऱ्हेचं पाणी हे तुम्ही जरूर वाचा आणि अधिकाधिक आचार्य अत्रेंबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कशा अर्थाने ते समाज जीवनातील ऑलराऊंडर होते हे तुम्हाला समजेल. पु ल देशपांडे यांचं एक भाषण तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल, तेही ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याच सोबत ठाकरे आणि अत्रे यांच्याबद्दल काही वाद होता का, आणि होता तर तो काय होता, एक मजेशीर प्रसंग आहे, कदाचित तोही तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी माझी आवडती नाटकं आहेत मोरूची मावशी आणि तो मी नव्हेच, अशी अजूनही असंख्य नाटके आहेत, पण ही 2 माझी आवडती. तर माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही आचार्य अत्रेंबद्दल नक्की जाणून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा बाळगतो. आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.